तर चला आता सकाळच्या कामांची सुरुवात झालेली आहे माझ्या आणि मी आता ठरवलंय की डेली ब्लॉग चालू करायचंच. आणि इथं घाण बघू शकता. तर तू म्हणाली एवढी घाण कशाची, तर ही जी वर म्हणजे तुम्हाला झाड दिसतंय तर ह्या झाडाचीच घाण पडायला लागल्या. म्हणजे याला फळं लागलेली आणि आता ह्याला ती पैसे लागलेत, ती वाळते त्यानंतर भरपूर अजून घाण होते. तर ही बारीक बारीक घाण बघू शकता तर ती तेजीच आहे. तर आता ही सगळं लोटून घेते. तर आता बघू शकता मग अशी किती घाण होती आणि आता सगळं स्वच्छ करत आल्या. आता फक्त इथं पाणी मारायचं आणि इथं ब्लीच टाकायचंय, कारण आता इथं शेवायला लागले, म्हणजे शेवायला पडायला लागले. तर अशा पद्धतीने आता स्वच्छता झालेली आहे. आणि आज माझ्या डोक्यात आहे की शेडमध्ये जाऊन पण स्वच्छता करायची. तर त्याआधी ही कपडे सगळे स्वच्छ धुवून घेते. तर नमस्कार, आज माझ्यावर अक्षरशः हिंसा झाल्या, हिंसा. आणि ती मी अशी हसत हसत सहन करते. एवढं मी सगळं हसत हसत सहन करत असते. होय, तुम्ही बघू शकता इथं काय झालंय. हो, मला तर विमान न्यायला आणि तुम्ही बघू शकता इथं दवाखान्यात न्यायला. म्हणजे डायरेक्ट ही गोष्ट आता जाणार आहे पंतप्रधानांच्या पेक्षा. हो, एवढी मोठी हिंसा झाल्या. नवऱ्यानं बायकोला मारलं, तर ह्याच नवऱ्यानं का मारलं हो मला बिचारीला? बिचारी? हो, मी बिचारी. तर विषय काय झाला, बल्ली शेड आला वाढ घेऊन आणि बल्ल्यानं वाढीत उतरलं. मग हिला काय म्हटलं, मला हे काम बाकीची तू वाढ मोजत मोजत इथं रच. तर ती म्हटली का मोजायचं? अगं म्हटलं बल्ल्यावर विश्वास आहे म्हटलं, ज्याने भरून दिले त्यांच्यावर म्हणजे जरा कमी दिला असेल, जास्त दिला असेल, जास्त दिला असेल तर त्याने मागं द्यायला येईल ग. तर चालते म्हटलं. म्हणजे मोजत मोजत राचा चालू गेलं. मी इकडचं आवरून आलो तरी अजून रस्त्याच वाढ. मग मला म्हणून मी म्हटलं चल मी रचू लागतो. मग मी रचायला लागलो. म्हणजे ह्यांनी काय करत होतं, हिताचा ढीग लागलेला आणि अशा बऱ्यापैकी सगळ्या पेंड्या तुटले त्या. मग ह्यांनी तर 4-4 पेंड्या काढत होतं तर मी उचलून नेत होते. आणि 2-4 वजी चांगली नेली आणि 5व्या वजाला ह्यांनी बरोबर कसं उचललं, कशी वाड्याची पेंडी काढली. अशा पेंड्या रचत होतो, असं इकडे इकडे टाकत होतो आणि ही ताली मला काय ध्यानी म्हणणं नाही. आणि मी आपली अशी पेंडी केली की बरोबर त्याच्या डोळ्यात, नशीब डोळ्यात गेला नाही वाडा की म्हणजे दाखवा. तर भेलो इतको मी. मलाच थोडा वेळ कळत नव्हतं नक्की काय झालंय. थांबा दाखवतो. हो का, हे वार आहे का, डोळा बघा कसा थोडक्यात वाचलाय. थोडक्यातच वाचलाय. आणि अशी होती, अशी केस आणि त्यात अडक. आणि मी बिचारी ह्यासनी मदत करायच्या आधी मी म्हणलं चला ह्यांनी काय घरला येणार, अजून सकाळचं जेवलेलं नाही म्हणून म्हणलं जाऊ दे. ह्यांनी म्हणलं की वाढरच, तर मी रचायला घेतलं. आणि ती करत करत म्हणलं बरेच दिवस झालं आपलं इथलं काम म्हणजे झालंच नव्हतं. म्हणजे इथली स्वच्छता. आणि तुम्ही बघू शकता थोडक्यात झाल्या तर इथली स्वच्छता बघू शकता इथं झाल्याने. तर उंदीर मामांची एवढ्या जास्त लेंड्या पडलेत की बास. मग ही मी सगळा पसारा पण लावायला लागलेली. मग तोवर ह्यांनी म्हणलं की चल मला दुसरी काम आहेत, तू वाढरच. मग मी वाढ चांगल्या पद्धतीनं रचत होती मधनं चालत. आणि मला आता असं बघायला लागलं तर वरचं भवई दिसायला लागलं. तर असू दे, चुकून झालं पण चेष्टेवारी नेलं. नाहीतर आज काय तुमचं खरं नव्हतं. होय, चेष्टेत नेले मी, कारण ह्यानं दिलं आम्हाला टेन्शन. ह्यानं चावते सगळ्याच की वेगळं कोणतर दिसलं, आता तोडवाली वगैरे आलेत की जाते त्यांच्या अंगावर. आणि मग कसं असतंय, गाव म्हणले की गावात आपोवा दंगा धुडकूस ही काय ठरलेलंच असतं. माशी भरपूर जण आपोवा करायला लागले की चिक्या 2-4 दिवसात लई जणांनी चावला है ना हो. आता भटकी ती चावतीच की अशी आम्हाला ती पण बरीच जण म्हणली की भटकी कुत्री चावते, त्यासनी काय करायचं. चर्चा नाही. हो, आता ह्यो सांभाळलाय पाळलाय म्हणजे याची चर्चा. आणि कोणाकोणाला चावलाय त्यासने आम्ही घरात फोन करून सगळं सांगितलं व्यवस्थित. आणि ह्यांनी दवाखान्यात पण घेऊन जाते ते. आम्ही स्वतः वैयक्तिक चौकशी करतो. कुणाला बाकीचे मोकळी चर्चा चालू आहे फक्त गावात चिक्या एक जण तर मला टाक पडलेली एकाला, काय चर्चा करतीस. आणि टाक पडायला ह्यांनी स्वतः त्या पोराला म्हणजे धनराजा इथला समोर आमच्या चिक्यानं नक्की लावलेली. त्याची मम्मी म्हणते अहो आमच्या पोरालाच काय तर खोड काढली असेल. पण गावातल्यांना दांडगी काय म्हणायचं ती काळजी कोणाची, चिक्याला घालवायची, चिक्याला इथनं घालवायची काळजी आहे सगळ्यासनी.
नको आपल्या माहिती आहे सगळ्यांनी विषय. जर चिक्क्याच्या बाबतीत कोणी काय केलं आणि चिक्याला कोण काय म्हटलं तरी आम्हाला इतकं इतकं बेकार वाटतं, एवढा आणि राग काय आम्ही येतोय. काय मुद्दाम करतोय का? तरी जेवढा आमच्या जवळ राहील तेवढा आम्ही ठेवतोय बघा. आज बांधून ठेवला. आज तर बांधूनच ठेवलंय. जाते ती 2-3 दिवस असं करते. एक अफवा तेवढी करू नका चिक्क्याची, कारण की नाव बदनाम होतं चिक्क्याचं. चांगला आहे चिक्की आपला. कोणाला असं म्हणजे उठण सूट ज्याला त्याला चावता फिरतोय असं नाही. फक्त आता एकाचं 2, दोन्हीचं 4, चारीचं 6, 6 वर पण थांबायला ते 8, 10, 12, 15, 20 करायला लागली. अफवा लय उठवल्या. फक्त तोंडावर कोण मला बोला येणार आलं, विचारा येणार आले. आणि असं असतं की माघारी सांगितले की लय राग येतो, तीच झालंय आता. माघारी लय काना यायला लागले. आणि कसं असतं काना ऐकण्यापेक्षा एकच आहे गावात कुत्र. तीच की कुत्र नाही श्वान. श्वान. एकच आहे गावात. बाकीची चावती ती. आता मला चावली किती बाकीची. होय. तवा मी स्टंड मारला असतं तो. आपण पण घ्या समजावून. आणि असं नाही की याला बाबा याला सगळं जे फॉरेन मध्ये इंजेक्शन असते ती दिली. ती सगळी केलेली, कारण घरात असतो म्हणून. आम्हाला पण आहे काळजी. आणि हे आम्ही सगळं रेकॉर्ड पण ठेवते. आम्हाला काळजी आहे की. आणि आम्हाला काय दुसऱ्याशी चावल्या मोठा अभिमान वाटत नाही, है ना? आम्हाला पण वाईट वाटतंय. आम्ही पण बघतोय आमच्या परीनं. अफवा उठवायला लागली ती. चिक्या असा चिक्या तसा. जाऊ दे तिकडे. काय आता जेव्हा आपल्या जवळ येतील बोलायला तेव्हा प्रश्नाचे उत्तर द्यायला माझ्याकडे आहेत भरपूर. तर आपल्याजवळ कोण येतच नाही. दुसरी सांगते ती अरे अशी म्हणते ती तशी म्हणते ती. जाऊ फक्त एकच आपलं पहिल्यापासून नाही. जेव्हा मला विचारल माझ्या तोंडावर बोलल तेव्हा मी बघतो काय करायचं ते. माघारी किती पण बोलू दे, काय विषय नाही.